नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण पाहत आहोत की बऱ्याच विद्यार्थी मित्रांना महाडीबीटी संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत। तर त्याच्यापैकी एक कॉमन प्रॉब्लेम आहे यूआयडी नेव्हर इनेबल। मग हा प्रॉब्लेम आहे, याच्यावरती भरपूर सारं कंटेंट YouTube वरती पडलेलं आहे, पण एक्झॅक्ट सोल्युशन काही मिळण्याचा पत्ता नाही। तर याच्यासाठी तुम्हाला मी A to Z याची पूर्ण ABCD या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। तो व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, आपण जर महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करूयात आजचा आपला टॉपिक। तर आपण पाहूयात, मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो की कशा प्रकारचा आपल्याला नोटिफिकेशन किंवा मेसेज येत आहे। तर इथं याला सर्वप्रथम मी फुल स्क्रीन करतो। हे पहा, यूआयडी नेव्हर इनेबल याचं कंप्लीट सोल्युशन देणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम असा येतो की युअर ऍप्लिकेशन इज अप्रूव्ड बट पेमेंट कॅन नॉट बी प्रोसेस्ड ड्यू टू दिस रिझन। आता कोणतं रिझन आहे? यूआयडी नेव्हर इनेबल फॉर डीबीटी, काइंडली इग्नोर इफ डन महागव्हर्नमेंट। आता याच्यामध्ये आपण आपले याच्या संदर्भात असणारे सगळे क्वेश्चन आणि आन्सर देणार आहोत। तर याला आपण एक्झिट करूया आणि आपल्या मेन स्क्रीनवर म्हणजे क्रोमवर येऊया। आता याच्यामध्ये इथे जर आलात तुम्ही तर सर्वप्रथम हा प्रॉब्लेमचा मेसेज मला आलेला आहे। मला आलेला म्हणजे एक ऍप्लिकंट लागला आणि आपण त्याचा आयडी पासवर्ड घेतलेला आहे। त्याच्यानंतर इकडे आपण कॅप्चा वगैरे एंटर करू आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचे। इकडे क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या ऍप्लिकेशनचं स्टेटस पाहण्यासाठी माय अप्लाइड स्कीम या बटनाला क्लिक करायचे। आता या वर्षी हे ऍप्लिकेशन केलेलं आहे, त्याचं प्रोसेस इथं दाखवतंय, पण आपल्याला जो मेसेज आलाय ते करंट इयर साठी आलेला नाही, तो आलेला आहे मागच्या वर्षासाठी। त्यासाठी आपण माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री या बटनाला क्लिक करायचे। आता इकडे क्लिक केल्याच्या नंतर आपण इथं पाहू शकतो, आपल्याला सिलेक्ट अकॅडमिक इयर नावाचे एक ऑप्शन अवेलेबल लॉगिन मध्ये दिलेला आहे। तर आपण त्याच्यामध्ये क्लिक करूयात आणि सर्च या बटनाला क्लिक करूयात। इकडे क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अंडर स्क्रुटिनी ऍप्लिकेशन्स मध्ये नो अंडर स्क्रुटिनी ऍप्लिकेशन फाउंड असं म्हणते, म्हणजे याच्यामध्ये काही ऍप्लिकेशन मिळाले नाही। तर रिजेक्ट मध्ये सेम दाखल आणि अप्रूव्ड मध्ये गेलो तर सेम दाखल, फंड डिस्बर्स मध्ये पहा सेम दाखल। तर 21-22 ला कुठले ऍप्लिकेशन नाही, 22-23 ला आपण सर्च करूया। याच्यामध्ये पहा की 22-23 मध्ये माझे 2 ऍप्लिकेशन आहेत आणि याच्यामध्ये दाखवते ही जी स्कॉलरशिप आहे माझी राजर्षी शाहूची, त्याच्या फंड ट्रान्सफर फॉर ऑल इन्स्टॉलमेंट असं ऑप्शन दाखवतो, म्हणजे माझे पैसे मला ट्रान्सफर झालेत असं म्हणतंय। आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता याचं काय म्हणतंय, अंडर डीडीओ फॉर सेकंड इन्स्टॉलमेंट। याचा अर्थ काय की फर्स्ट इन्स्टॉलमेंट मला मिळाली आहे, सेकंड रिमेनिंग आहे। आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना हा जो व्हिडिओ बघायला याच्यामध्ये हे बऱ्याच विद्यार्थी मित्रांना मेसेज आला किंवा ॲन एन ॲव्हरेज सगळ्याला आले। तर मग याच्यामध्ये एक्झॅक्ट कुठल्या विद्यार्थ्यासाठी कुठलं सोल्युशन आहे हे याच्यामध्ये आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण काय करूयात विद्यार्थी मित्रांनो, याचं स्टेटस आपण चेक करूयात। स्टेटस चेक करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड दिलेल्या आहेत की आधार बँक लिंक स्टेटस कसं चेक करायचं। आता याच्यामध्ये सर्वात प्रायमरी म्हणजे कुठलं की महाडीबीटी मध्ये जर आपण आलो आणि आधार बँक लिंक स्टेटस इकडे जर क्लिक केलं तर आपलं असल्यास इथं आपल्याला दाखवणार व्हेरीफाईड आधार मॅप्ड टू बँक। आणि हो, आता सध्या ह्या 2 वर्षात काय झालंय की जर तुमचा आधार बँकला लिंक असेल तरच तुमचा फॉर्म भरला जातो, त्याच्यामुळे तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही। तुमचा फॉर्म भरला गेला म्हणजे ऑलरेडी तुमचं सगळं स्टेटस डन आहे। तरी तुम्हाला जर क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल इथे चेक करू शकता, अदरवाइज तुम्ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट uidai.gov.in वर जाऊ शकता। त्याच्यामध्ये माय आधार या मेन्यू मध्ये आल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, आधार सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला इकडे एक ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस, म्हणजे बँक लिंक आहे का नाही ते पाहायचं। त्याला आपण क्लिक करूया। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन या बटनाला क्लिक करायचं। आता तुम्हाला काय करायचंय की तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा एंटर करून लॉग इन साठी ओटीपी घ्यायचा। तो ओटीपी घेऊन तुम्ही याच्या लॉग इन मध्ये जाता आणि आपल्याला ते स्टेटस चेक करता येतं। आता मी इथे माझा आधार नंबर सिक्युरिटी पर्पज साठी एंटर करत नाही, मी याच्या पुढची स्टेप ओपन केलेली, मी तिकडे जातो। आता इकडे पहा, इकडे ओपन केल्याच्या नंतर आपण आलो तर इथे एक ऑप्शन दिसतंय बँक सीडिंग स्टेटस। आता याला क्लिक करतोय मी, तर इकडे काही बेसिक इन्फॉर्मेशन जी माझ्या स्टेटसशी निगडीत आहे। तर इथं फर्स्ट ऑफ ऑल पहा, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, म्हणजे माझा आधार बँक लिंक आहे। आता त्याच्यामध्ये पहा आधारचा नंबर दिलेला आहे, बँकेचं नाव पण दिलेलं आहे
आणि बँक सीडिंग स्टेटस. स्टेटस काय आहे? ऍक्टिव्ह. ज्यांचं ऍक्टिव्ह स्टेटस येतं त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही. ज्यांना नॉट सीडेड किंवा नॉट ऍक्टिव्ह असं प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी मात्र दुसरी स्टेप आहे, ती कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे पहा, लास्ट अपडेटेड स्टेटस म्हणजे मी हे कधी केलंय? 23 फेब्रुवारी 2017. याच्या संदर्भात सगळी माहिती, ऍक्युरेट माहिती इथे आपल्याला या पोर्टलला अवेलेबल होते. तर आता अशा पद्धतीने आपण इथं आपलं स्टेटस चेक करतो. आता ज्या विद्यार्थ्यांचं असं स्टेटस माझ्यासारखं स्टेटस येतं त्यांना या मेसेजला सरळ सरळ इग्नोर करायचं. त्यांना शेवटी दिलेलं आहे इग्नोर इफ ऑलरेडी डन. जर तुम्ही ऑलरेडी केलेलं असेल तर या मेसेजला तुम्ही दुर्लक्ष करा असं त्यांना सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत ह्या सगळ्या प्रोसेस ज्या सांगितल्या ह्या सगळ्या ज्यांच्या ओके आहेत त्यांना या प्रोसेसला विसरून जायचं, त्यांना काही करण्याची गरज नाही. त्यांची स्कॉलरशिप ऑटोमॅटिकली त्यांना मिळून जाईल. आता राहिले कोणते? जे विद्यार्थी की ज्यांचं हे प्रोसेस नाहीये, ज्यांचं इथे ऍक्टिव्ह दाखवत नाहीये, मग त्यांच्यासाठी काय करायचं? आता फर्स्ट ऑफ ऑल आपण सगळे प्रोसेस कट करूयात आणि आपल्या वेबसाईट वरती येऊयात. इथं जर तुम्ही इथे एक ऑप्शन आहे प्रोफाईलला क्लिक करूया आणि प्रोफाईल मध्ये तुम्ही तुमची पूर्ण माहिती भरलेलीच असाल. त्याच्यानंतर आहे होम मध्ये इथं आल्याच्या नंतर शेवटून 2 नंबरचा ऑप्शन आहे नोटिफिकेशन. याच्यामध्ये जा. इथे पहा युअर आधार बँक लिंक्ड विथ बँक अकाउंट बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन कम्प्लीटेड असा जर मेसेज येत असेल तर तुमचं ओके आहे. किंवा पेमेंट नोटिफिकेशन मध्ये पेमेंट डन इथं मेसेज आला म्हणजे तुमचं सगळं ओके आहे. आता अदरवाईज ज्यांचं हे दोन्ही ओके दाखवत नाही, ज्यांचं आधार बँक लिंक आधार कार्डच्या साईट वरती दाखवत नाही आणि आधार बँक लिंक इकडे पण दाखवत नाही, त्यांना काय करायचंय? आधार बँक लिंकचा एक फॉर्म घ्यायचा आणि तो फॉर्म घेऊन बँकेत सबमिट करायचा भरून आणि त्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर किओस्क बँक जी असते आपली SBI ची छोटी ब्रँच त्याच्यामध्ये जायचंय आणि तिथून आपलं बँक बॅलन्स चेक करायचं. जर तुमचं बँक बॅलन्स चेक झालं तर विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या की तुमचं आधार बँक लिंक आहे आणि मग तुम्हाला तिथून पुढे कुठलीही प्रोसेस करण्याची गरज नाही. तुमचे जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत ते मिळून जातील. ही झाली मेथड फर्स्ट. आता मेथड सेकंड, ज्यांचं हे आधार बँक लिंक नाही आणि त्यांचा भरपूर वेळ घेतला जात आहे आधार बँक लिंक होण्यासाठी, त्यांना काय करायचं? सरळ विद्यार्थी मित्रांनो पोस्ट पेमेंट बँक याच्यामध्ये जायचे आणि अकाउंट ओपन करायचं. इथे अकाउंट ओपन केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तात्काळ मध्ये तुमचा जो ऍप्लिकेशन आयडी आहे, ऍप्लिकेशन आयडी इथे माय अप्लाइड स्कीम मध्ये जातो. इथे एक ऍप्लिकेशन आयडी दिलाय, हा त्याच्याशी मॅप करून घ्यायचा तुमच्या खात्याशी आणि याच्यामुळे तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला आता दोन्ही पद्धतीचे ऑप्शन सांगितलेले आहेत की ज्यांचं आधार बँक लिंक आहे त्यांना काय करायचं आणि ज्यांचं आधार बँक लिंक नाही त्यांना काय करायचं. तर या विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा. तुमचे काही जर याच्याविषयी डाऊट असतील तर मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुमचा अमूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.